आज आपण बघूया PWD JEE आलेले क्वेश्चन्स. ते आपल्याला पुढे येणाऱ्या आगामी एक्झामिनेशन जसं पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्याच्यात हेल्पफुल होतील. ओके, तर ह्याचा फर्स्ट क्वेश्चन होता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे. सो ह्याच्यात विचारले नॉट द मेथड, मग रेडिएशन रिसेक्शन ह्या दोन्ही आहेत आणि अजून दोन आहेत इंटरसेक्शन आणि ट्रॅव्हर्सिंग. म्हणून जर नॉट विचारलं आहे म्हणायचा आन्सर येईल 2, निदर 1 नॉट 2. क्वेश्चन नंबर 2, इन द कंटेक्स्ट ऑफ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ फिल्टर. स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर, हे दोन्ही बरोबर आहेत म्हणून ह्याचा आन्सर बोथ 1 and 2. ब्लॉक बोर्ड इज ऑल्सो नोन एज, ब्लॉक बोर्डचं दुसरं नाव आहे सॉलिड कोर बोर्ड. क्वेश्चन नंबर 4 बघूया, डॅश आर मेड अप ऑफ क्ले अँड आर primarily used in several systems for underground drainage, industrial drainage, irrigation, chemical industry for transporting the highly corrosive chemical. ह्याचा आन्सर वाटतं ना GI पाईप्स वाटतं, कारण करोसिव्ह केमिकल्स दिले पण ह्यांनी दिले आर मेड अप ऑफ क्ले. असे थोडे क्वेश्चन त्यांनी ट्रिकी बनवले म्हणून याचा आन्सर आला SW पाईप्स. क्वेश्चन नंबर 5 आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ वॉल यूज फॉर प्लंबिंग विच ऑफ द फॉलोइंग वॉल इज ऑल्सो नोन एज चेक वॉल. चेक वॉलचं दुसरं नाव काय आहे? फुट वॉल. फुट वॉल जो आपला प्लंबिंग सिस्टममध्ये यूज करतात, विच इज अनदर नेम फॉर चेक वॉल. क्वेश्चन नंबर 6, डॅश इज द रिकमेंडेड साईज ऑफ डोर इन MM फॉर पब्लिक बिल्डिंग लाईक हॉस्पिटल, लायब्ररी एक्सेट्रा. मग ह्याचा आन्सर आहे 1200x2100. Next, question number 7. In the context of AutoCAD, which one of the following command is used to edit a polyline? मग पॉलीलाईनला पीने रिप्रेझेंट करता आणि पी एडिट कमांड येते त्याची. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे 4, पी एडिट. क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज्ड इन कंड्यूट वायरिंग. कंड्यूट वायरिंगमध्ये कोणते कोणते? GI वायर यूज करतो, लॉकनट यूज करतो, जंक्शन बॉक्स यूज करतो. म्हणून ह्याचा 1, 2 and 3 क्वेश्चन आन्सर 2. आता क्वेश्चन नंबर 9 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ पेंट. मग पेंटचे कोणते? मॅग्नेशियम पेंट हा नाही आहे नॉट टाईप. ॲल्युमिनियम पेंट असतात, बिटमिनस पेंट असतात, अँटी पेंट असतात. म्हणून याचा आन्सर आहे 1, मॅग्नेशियम पेंट. क्वेश्चन नंबर 10 बघा, डॅश इज अ सेमी रिजिड मटेरियल विच इज क्वाईट ड्युरेबल अँड कम्प्लिटली इम्परवियस. त्याचं आहे मास्टिक ॲस्फाल्ट. नेक्स्ट क्वेश्चन, in the elevation of benchmark 209.75, reading for backside is 2.624 and the reading for foresight is 1.92. Then what will be height of instrument? मग आपल्या ह्याच्यात काय दिलं आहे बघायचं, बेंचमार्क त्याची आहे 209.75 आणि जेव्हा आपण बॅकसाईड बघितली ती किती 2.624. मग आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढण्यासाठी बेंचमार्कची रीडिंग आणि बॅकसाईड ॲड करायला लागतं. म्हणून काय 209.75 प्लस 2.624 आपलं तेव्हा आन्सर येईल 212.374 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अरेंज द स्टेप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ क्ले ब्रिक्स फ्रॉम फर्स्ट टू लास्ट. मग त्याच्यात पहिलं काय असतं? मोल्डिंग असतं आणि मोल्डिंग नंतर ड्राईंग येतं आणि थर्ड आहे बर्निंग. म्हणून याचं ऑप्शन आहे सेकंड. हे होते आजसाठी 12 क्वेश्चन्स. थँक्यू.